हां सर. सर काय घडलं होतं रात्री आणि पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याची काय वेळ आली? काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं. त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते. एकूण टोटल 22 मिरवणूक होते. ह्याच्यामध्ये एक संघमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नव्हतं आणि सेकंड त्यांनी DJ लावले होते. आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की DJ बिलकुल अलाउ करणार नाही. आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याचं केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते. तरीही हे मंडळ मिरवणूक काढले. नंतर मिरवणूक काढल्यानंतर DJ मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतं. आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट्स होतं. जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईज मॉनिटर वगैरे रीडिंग घेत होते, तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झालं. तेव्हा आमचे ठाणेदार पोहोचले. त्यांना पण समजून सांगितले. असं एक 2 तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न काढता तिथंच जागावर थांबले. नंतर DYSP पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले. बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले. तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटलं नाही. DYSP पण सांगितलं की असं करू नका, तुम्हाला आहे तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचं आहे आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा झालं. तरी DYSP तिथं जाऊन हार वगैरे ते टाकले. तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं. तर DYSPनी थोडा फोर्स यूज केले. असा एक प्रकार काल झालेले आहे. त्याचं जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये. बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथं शांतता मीटिंग बोलवले होते. काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे. आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इश्यू झाला आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं अलिगेशन आहे. तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल SP कडे ॲप्लिकेशन जे दिलेले अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल SP कडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे. ते जे आहे त्याचं सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू. धन्यवाद. सर ही त्यांची मागणी आहे की उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड यांनी लाठीचार्ज केल्यामुळे त्यांना निलंबन करण्यात यावे. काय फॅक्ट आहे? हे जे सांगितलं तेच फॅक्ट आहे. आता आम्ही ते चौकशी करायचं. आता मला 2 लोक भेटले की त्यांना थोडं मार होतं. असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते. बट आम्ही व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सगळं कॅप्चर झालं. त्याच्यावरती आम्ही चौकशी करू. अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरती एन्क्वायरी होईल. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.